जय भीम मित्रांनो, आज आपण भारताच्या इतिहासातील अशा संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला। हा संघर्ष होता पाणी पिण्याचा संघर्ष। आज आपल्याला पाणी मिळवणं एक सामान्य गोष्ट वाटते, पण एक काळ असा होता जेव्हा काही समाजातील काही लोकांना सार्वजनिक ठिकाणाहून पाणी घेण्यास बंदी होती। तर जातीमुळे लोकांना विहीर, तलाव आणि पाणवठ्यापासून दूर ठेवलं जात होतं आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाड तळ्याचा सत्याग्रह, चौदार तळ्याचा इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याबद्दल केलेला संघर्ष याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ब्रिटिश काळात जातीभेद खूप प्रमाणात होता। त्या काळात उच्च आणि नीच अशा दोन गटात भेदभाव केला जायचा। दलित समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता, शाळेत वेगळं बसवलं जात होतं आणि सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी घेण्यास बंदी होती। विहीर, तलाव, घाट, नदी हे सर्व उच्च वर्णीयांसाठी होतं। दलितांनी जर तिथून पाणी घेतलं तर त्यांना मारहाण केली जायची। कल्पना करा, उन्हाळ्यात ताण लागली तरी फक्त जातीमुळे पाणी मिळत नव्हतं आणि ही परिस्थिती बाबासाहेबांना खूप वेदना देत होती। बाबासाहेब आंबेडकर हे फक्त राजकारणी नव्हते, तर ते समाजातील लोकांना समतेचा अधिकार मिळवून देणारे क्रांतिकारी होते। त्यांना स्पष्ट विश्वास होता की जोपर्यंत समाजात समान हक्क मिळत नाही तोपर्यंत खरं स्वातंत्र्य मिळू शकणार नाही। बाबासाहेबांनी विदेशात जाऊन उच्च पदव्या घेतल्या होत्या, पण तरीही त्यांना भारतात जातीभेद सहन करावा लागत होता। त्यांनी ठरवलं दलितांच्या हक्कासाठी लढाई लढायची। महाड आणि चौदार तळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड नावाचं शहर आहे। त्या चौदार तळे नावाचा सार्वजनिक तलाव होता। 1924 मध्ये महाड नगरपालिकेने असा निर्णय घेतला की हा तलाव सर्व जातींसाठी खुला असेल, म्हणजे कायद्याने दलितांना तिथून पाणी घेण्याचा अधिकार दिला होता, पण काही उच्चवर्णीय लोकांना ते मान्य नव्हतं। महाड सत्याग्रहाची सुरुवात। ही परिस्थिती बदलण्यासाठी बाबासाहेबांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। 20 मार्च 1927 रोजी महाड येथे हजारो लोक जमले। भारतातील अनेक ठिकाणाहून बाबासाहेबांना पाठिंबा येऊ लागला। बाबासाहेबांनी सभेत जोरदार भाषण केले। त्यांनी लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला। यानंतर इतिहास घडला। बाबासाहेब आंबेडकर हजारो लोकांसोबत चौदार तळ्याकडे गेले आणि त्यांनी आपल्या हातांनी पाणी पिलं। त्यांच्या मागोमाग हजारो लोकांनी पाणी प्यायला सुरुवात केली। हा क्षण फक्त पाण्याचा नव्हता, हा क्षण होता समानतेचा आणि मानवाधिकाराचा। पण हा संघर्ष इतक्यात थांबला नाही। काही उच्चवर्णीय लोकांना हे मान्य नव्हतं। त्यांनी दलितांना मारहाण केली, त्यांचा अपमान केला। इतकेच नाही, काही लोकांनी चौदार तळ्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला। हे पाहून बाबासाहेबांना समजलं की अजून मोठी लढाई आपल्याला लढावी लागेल। महाड सत्याग्रहामुळे संपूर्ण देशात जनजागृती झाली। दलित समाजाला समजलं हक्क मागून मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो। बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे पुढे अनेक सामाजिक बदल घडून आले। भारतीय संविधानात दलितांना समान हक्क देण्यात आले आणि अस्पृश्यता बंद करण्यात आली। मित्रांनो, आपण सहज पाणी पितो, पण पाण्यासाठी त्याकाळी अनेक लोकांना संघर्ष करावा लागला। बाबासाहेबांनी फक्त पाण्यासाठी संघर्ष केला नाही, तर त्यांनी मानवतेसाठी लढा दिला। त्यांचा संघर्ष आपल्याला शिकवतो अन्याय कितीही मोठा असला तरी त्याविरुद्ध आवाज उठवणे महत्वाचं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम।